दत्तगुरू म्हणतात, म्हाताऱ्या गिधाडाची ही कथा जो मनुष्य ऐकेल त्यांना मनोइच्छित फळ प्राप्त होईल आणि त्यांच्या कुटुंबाचे रक्षण स्वतः मी करेन. दुर्लक्ष करणारा मनुष्य परमेश्वरी कृपा कायमची गमावून बसेल. म्हाताऱ्या गिधाडाची ही कथा फक्त शांत मनाने श्रवण केल्याने कितीही मोठ्या दोषांचा, वाईट शक्तींचा, दारिद्र्याचा, साडेसातीचा आणि सतत त्रास देणाऱ्या शत्रूंचा कथा संपण्यापूर्वी नाश होतो. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा आणि तुझ्या दुःखी भाग्यात होणारा चमत्कार तुझ्या समोर असेल. ही कथा तुझे मोठ्यातील मोठे पाप नष्ट करेल आणि या चालू क्षणापासून तुझ्या घरी माता लक्ष्मी सुखसमृद्धीचा आणि धनाचा वर्षाव करायला चालू करेल. आजार, रोग, वाईट शक्ती, काळी बाधा तुझे शरीर सोडतील आणि भगवंताचे संरक्षण कवच 24 तास तुझ्या भोवती राहील. तुझे मन शांत होईल. या चालू क्षणाला परमेश्वरी कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सांब, सदाशिव, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ प्रेमाने टाईप करा. आजची कथा लाईक करून तुमच्या आवडणाऱ्या एका स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या भक्ताला शेअर करा. बघा, मरेपर्यंत दत्तगुरूंचा हात तुमच्या पाठीवर राहील. तेच तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतील. चला तर मग या अद्भुत कथेला सुरुवात करूया.